जेनझींसोबत ते संवाद साधतायत। मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी या ठिकाणी गर्दी केली आहे। भाजपाने पैसे देऊन इथं मुलं मुली आणली जात आहे अशा पद्धतीचा अपप्रचार केला। आता ह्या सगळ्या मोठ्या संख्येने मुली इथं आलेल्या आहेत, या कुठून पैसे देऊन आणलेले आहेत का? पण ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली, ज्यांना लोक जगण्यासाठी पैसे द्यावं लागते, त्या भाजपने आपलंच अभियान काँग्रेसवर लादण्याचा यशस्वी प्रयत्न केला। ना भूतो ना भविष्य, ना भूतो ना भविष्य असं सीन तुम्हाला इथे दिसत आहे। इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मुली एका राजकीय नेत्याला बघायला आल्या असतील। ही त्यांची तळमळ आहे, हा त्यांचा संघर्ष आहे। ते सावित्रीचं रक्त आहे, जिजाऊचं रक्त आहे, जे तुम्हाला दिसून येतं। पहिला क्रांती ही जंतर मंतरला 20 जुलैला घडली। दुसरी महाराष्ट्रातून क्रांती घडताना तुम्हाला लेकींच्या माध्यमातून दिसेल। हे त्याचं प्रतीक आहे, हे त्याचं चिन्ह आहे। भाजपच्या पायाच्या खालची जमीन जेव्हा सरकारला लागते तेव्हा भाजप असे कट कारस्थान करतं। आज मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत नाहीये, गृहमंत्र्यांमध्ये हिंमत नाहीये, पंतप्रधानात हिंमत नाहीये या काँग्रेसच्या अंधीच्या समोर। हा मुलींचा, या माझ्या मुलींचा हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद आणि या सरकारने रचलेलं षडयंत्र, या कार्यक्रमाला लावण्याचा ब्रेक, हे सगळे फेल झालेत। आता तुम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करू नका, तोंडघशी पडाल, तोंडघशी। भाजपकडून आरोप केला जात आहे की विद्यार्थ्यांना जे काही आणलं गेलेलं ते पैसे देऊन या ठिकाणी आणलं गेलेलं आहे। काही वेळापूर्वी नवनाथ बन यांनी ट्विट केलेलं आहे, तुमच्या अमृतवाहिनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पैसे आणि पाकिटं दिल्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे। काय की आमच्याकडे ना अदानी ना अंबानी सारखा पैसा आहे। आम्ही जे आहे ते जेन्युइनली काम करत असतो आणि खरंच कष्ट करून सगळ्या गोष्टी आमच्या असतात। त्याच्यामुळे ते काही बोलतील जस्ट कारण सर मोठी दिसतीये, त्यांच्याकडे बोलायला काय राहिलं नाहीये म्हणून हे अशा गोष्टी बोलायला लागलेत। खरं तर बघितलं तर भाजपचे जे कार्यक्रम असतात ते सरकारी तिजोरीवरती चालतात। ते पैसा, सरकारचा पैसा, जनतेचा पैसा यूज करून असे कार्यक्रम घेत असतात। आम्ही ॲटलिस्ट त्यांचे तर पैसे नाही वापरले ना, सरकारचे तर गोरगरिबांचे पैसे न वापरता इथं आज एवढी गर्दी झालेली आहे फक्त आणि फक्त राहुल गांधींच्या प्रेमापोटी। भाजपकडून सातत्याने आरोप केले जातात, काही पुरावे देखील दिले जातात, काही फोटो देखील त्यांनी ट्विट केलेला आहे त्या सगळ्या संदर्भात। काय आहे की म्हणजे फोटो आजकाल कसे बनतात आणि काय बनतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। ते काही त्यांच्याकडे खरंच म्हणजे भाजपच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे। त्यांना हे पचतच नाही आहे की एवढा मोठा कार्यक्रम राहुल गांधींचा तो पण पुण्यामध्ये होतोय, हे त्यांना पचत नाही आहे म्हणून असं काहीतरी बावकाळल्यासारखं बोलतायत ते। ज्या पद्धतीने आता सरकार किंवा भाजपकडून देखील जेनजींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या विद्यार्थ्यांच्या समोर आज राहुलजी जात आहेत आणि आम्हाला मनापासून अभिमान आहे की या संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन राहुलजी लोकांसमोर जातात। आज हा कार्यक्रम आपल्या ऐतिहासिक पुण्यामध्ये होतोय आणि पुण्यामध्ये हा कार्यक्रम होत असताना इथल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मला विश्वास आहे की हा जो विश्वास येणाऱ्या काळातल्या नेतृत्वावरती तो विश्वास लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा दिसून येतोय। की आपण जोश पाहताय, उत्साह पाहताय, आनंद पाहताय। आज पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या या आमच्या भगिनी, ज्या विद्यार्थिनी आहेत, युवा आहेत, देशाचं भविष्य आहे, आज केवळ आणि केवळ राहुलजींना ऐकण्याकरता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या संख्येने तिथं उपस्थित आहेत। अजूनही महिला येत आहेत, अजूनही तरुण भगिनी येत आहेत, कारण त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना ऐकणारा आज एकमेव राहुलजी गांधी नेता आहे असं त्यांच्या भावना आहेत। आणि नुसता ऐकणारा नाही तर सोडणारा नेता हे राहुलजी गांधी म्हणून आहेत, म्हणून आज या मोठ्या संख्येने येत आहेत। आज इथे राहुल गांधी यांना ऐकायला आलेलो आहोत, पहिल्यांदा ऐकणार आहोत। सो आमच्या सगळ्यांच्या मनात एक एक्साइटमेंट आहे। हे जर माहोल बघितला, हे सगळं वातावरण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथे मोदी अनेक वेळा आले, या पुण्यामध्ये अमित शहा अनेक वेळेला आले, मात्र हा उत्साह, हे वातावरण हे कधीही पुण्याने बघितलं नव्हतं।
घोड्यावर चढलेला